जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं द MCQ कॉर्नर या चॅनलवरती. तर मित्रांनो, आमचे मित्र पवन वाडेकर हे तर तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच असतात. पण तरी मी आज तुमच्यासाठी बायोलॉजीच्या टॉपिक मधला मायक्रोबायोलॉजी यामधला ग्राम स्टेनिंग हा टॉपिक घेऊन आलो. तर ग्राम स्टेनिंग मध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय लागणार आहे, तर ग्राम स्टेनिंग ही कशासाठी यूज होते, त्याची प्रोसिजर काय आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं, काय बघायला भेटतं आपल्याला ग्राम स्टेनिंग केल्यानंतर हे बघण्यासाठी आपण ग्राम स्टेनिंग शिकत आहोत. तर ग्राम स्टेनिंग शिकण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल त्याचा स्मिअर प्रिपरेशन ही गोष्ट शिकावं लागेल. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल काय शिकू, स्मिअर प्रिपरेशन. तर आता मित्रांनो, आपल्याला स्मिअर प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर स्मिअर प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील, आता फर्स्ट ऑफ ऑल आपण घेऊया. त्याला रिक्वायरमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत, तर फर्स्ट ऑफ ऑल त्याची रिक्वायरमेंट आहे ग्लास स्लाइड. ओके, ग्लास स्लाइड. सेकंड वन कोणता आहे, तर सेकंड वन आहे निक्रोम वायर लूप. निक्रोम वायर लूप. थर्ड वन लागणार इक्विपमेंट आहे आपल्याला त्याला रिक्वायरमेंट साठी बन्सिन बर्नर. बन्सिन बर्नर. आणि फोर्थ वन जो असतो, फोर्थ वन जो लागणार आहे आपल्याला त्याला तो कल्चर मीडिया. ओके, कल्चर्ड बॅक्टेरिया आपल्याला त्याला लागतं. ओके, कल्चर्ड बॅक्टेरिया. ओके, आता या गोष्टी आपल्याला साहित्यासाठी लागणार असतात. ओके, बरोबर आहे मित्रांनो. तर हे करण्यासाठी आपल्याला काय आहे, आता आपल्याला प्रिपेअर काय करायचं, स्मिअर प्रिपेअर करायचं. आता स्मिअर प्रिपेअर कसा करायचा, त्याच्या काही स्टेप आहेत मित्रांनो. ओके, स्मिअर कसा प्रिपेअर करायचा त्याच्या काही स्टेप आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल, बन्सेन बर्नर जो आहे तो फ्लेमेबल करावा लागेल. ओके, बन्सेन बर्नरला फ्लेम चालू करायची. ओके, त्यानंतर निक्रोम वायर लूप घ्यायचं. निक्रोम वायर लूप घ्यायचं. निक्रोम वायर लूप या शेप मध्ये असते मित्रांनो. ओके, निक्रोम वायर लूप घेतल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला स्टराईल करणे. ओके, निक्रोम वायर लूपला स्टराईल करायचं. निक्रोम वायर लूप, बन्सिन बर्नर, कल्चर्ड बॅक्टेरिया. बॅक्टेरिया प्लेट आहे सर मित्रांनो. हे आता ह्याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला व्यवस्थित, पण ही कल्चर्ड बॅक्टेरिया प्लेट आहे. ओके, कल्चर्ड ह्याच्यामध्ये कल्चर्ड बॅक्टेरिया आहे. ओके, हे झाल्यानंतर आपल्याला फोर्थ लागला ग्लास स्लाइड. ग्लास स्लाइड कशी स्टेप असेल मित्रांनो आता याची मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करणे आहे, फर्स्ट ऑफ ऑल स्मिअर प्रिपेअर करताना काय करणे आहे आपल्याला, फर्स्ट ऑफ ऑल बन्सेन बर्नर घेतलं. बन्सेन बर्नर लाईट करायचं. निक्रोम वायर लूप घ्यायचं. निक्रोम वायर लूपला आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल स्टराईल करावं लागेल. तर स्टराईल कसं करणार आपण, त्याला आपण निक्रोम वायर लूपला फ्लेम मध्ये धरायचं. तो रेड कलरचा जोपर्यंत होत नाही ना निक्रोम वायर लूप तोपर्यंत धरायचं, म्हणजे त्याच्यातले बॅक्टेरिया काय होणार, डेड होणार. त्याच्यातले बॅक्टेरिया डेड झाल्यानंतर ना आपल्याला काय करणं आहे, तो निक्रोम वायर लूप हा घेऊन त्या आपल्या कल्चर प्लेटमध्ये डिप करायचं. थोडंसं एकदम नॉर्मली आपल्याला स्टिक करून घ्यायचं नॉर्मल आपल्याला. ओके, ते स्टिक केल्यानंतर काय आहे, ते स्टिक केल्यानंतर आपल्याला तो जो स्मेअर आहे, ओके, आपल्याला त्याचा आता स्लाइड घ्यायची फर्स्ट ऑफ ऑल. ओके, स्लाइड घेतली. तर आता ही स्लाइड घेतल्यानंतर काय करायचं, त्याच्यावरती ही स्लाइड आहे समजा आपल्या समोर. या स्लाइड वरती आपल्या निक्रोम वायर लूपने तो जो आपण कल्चर घेतलेला आहे तो एकदम असं राऊंड शेप मध्ये कसा, आता ही जी स्लाइड आहे आपली, ओके, या स्लाइड मध्ये आपल्याला निक्रोम वायर एकदम राऊंड शेप मध्ये आपल्याला तो कल्चर घेणे. हा कल्चर घेतल्यानंतर ना काय करायचं, थोडंसं ड्राय होऊ द्यायचं त्याला आणि आपल्याला हीट फिक्स करायचं. त्याला हीट फिक्स करणं म्हणजे काय, एक बन्सेन बर्नर आपण जर खाली ठेवला. ओके, हा बन्सेन बर्नर आहे. ओके, बन्सेन बर्नर असं आहे. बन्सेन बर्नर आहे. त्या बन्सेन बर्नरवरून आपल्याला 3 ते 4 वेळेस आपली जी स्लाइड आहे का तो साईडला करायची आणि तो आपल्याला त्याला फुकायचं वगैरे नाहीये. तो कसं असतं, त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काही बॅक्टेरिया राहतात. जर आपण त्याला जर फुकलं, ओके, जर आपण त्याला जर फुकलं तर काय होणार, आपले बॅक्टेरिया काय जाणार, त्या प्लेटवरती जाणार. ही जी प्लेट आहे मित्रांनो, ही जी स्लाइड आहे, ओके, या स्लाइड वरती आपल्याला ही जी स्लाइड आहे मित्रांनो, ओके, या स्लाइड वरती काय करणे, हा जो निक्रोम वायर लूप घेणे, ओके,
हे जो निक्रोम वायर लूप घेणे आपल्याला, निक्रोम वायर लूपला घेतलं एकदम राऊंड शेप ना आपल्याला या स्लाइड वरती त्याला स्ट्रिक करणे. हे स्ट्रिक केल्यानंतर काय, आता हे राहणार आहे आपलं हे काय राहणार आहे, वेट राहणार आहे, थोडंसं वेट म्हणजे ओलसर राहणार आहे. तर ओलसर राहिल्यानंतर काय करणार आपल्याला याला फुकून वगैरे एअर ड्राय करून, एअर ड्राय करायचं पण फुकायचं नाही. आणि त्याच्यामध्ये झटपट पद्धत कुठली आहे, आपल्याला बन्सेन बर्नर घेतलं, हा जो बन्सेन बर्नर असेल सपोज हा बन्सेन बर्नर आहे. ओके, मग त्याच्यावरती काय करायचं, हा फ्लेम आहे याच्यावरती. ओके, फ्लेम लागली का एकदम असं एकदा 2 3 4 अशा वेळेस काय करायचं, याला काढायचं म्हणजे तो काय होईल, हीट फिक्स होईल, हीट फिक्स करणे. ओके, तर त्यानं मित्रांनो आपला स्मेअर तयार होईल. तर जेव्हा आपला स्मेअर तयार झालाय, तर आपला स्मेअर तयार झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला, की आपल्याला त्याची स्टेनिंग करायची आहे. कुठली, ग्राम स्टेनिंग करणे. ओके, आपला स्मेअर प्रिपेअर झाला, स्मेअर प्रिपरेशन आपण शिकलो मित्रांनो. आता त्यानंतर आपल्याला शिकणे की ग्राम स्टेनिंग कशी करतात आणि ग्राम स्टेनिंग ही कशासाठी यूज होते. तर ग्राम स्टेनिंग ही यूज कशासाठी होते मित्रांनो, तो बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह आहे का ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे हे डिटेक्ट करण्यासाठी जी मेथड यूज केली जाते ती ग्राम स्टेनिंग मेथड यूज केली जाते. आता ग्राम स्टेनिंग मेथड यूज करण्यासाठी आपल्याला त्याला रिएजंट लागतात. कुठले, आपण तर आधी स्मेअर प्रिपेअर केले. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रिक्वायरमेंट काय राहील, आपण जो प्रिपेअर केलेला स्मेअर आहे तो प्रिपेअर केलेला स्मेअर लागेल, स्मेअर स्लाइड. ओके, ती लागेल. मग नेक्स्ट काय आपल्याला रिएजंट मध्ये, आता त्याच्यात स्मेअर स्लाइड झाल्यानंतर काय लागेल, रिएजंट्स लागतील आपल्याला. ओके, रिएजंट मधलं फर्स्ट आपण रिएजंट कोणता आहे, क्रिस्टल व्हायोलेट. थर्ड वाला कोणता आहे, ग्राम्स आयोडीन, आयोडीन. ओके, फोर्थ वाला कुठला आहे, डिकलरायझर. आणि फिफ्थ वाला आपल्याला जो आहे हा 1 2 3 आणि फोर्थ वाला जो असतो आपला तो असतो सॅफ्रानाइन. हा 1 2 3 आणि 4 हे 4 प्रकारचे काय राहतात, हे रिएजंट राहतात. आणि आपण फर्स्ट ऑफ ऑल जे स्मेअर प्रिपेअर केलता तो स्मेअर असणार. ओके, मग आता याची स्टेप कशी असेल, आता हे जर आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, आपल्याला ग्राम स्टेनिंग करायची आणि चौथा म्हणजे आपल्याला सहावा जो लागणार आहे आपल्याला इक्विपमेंट, मेन इक्विपमेंट असा आहे मायक्रोस्कोप. हा इक्विपमेंट आपल्याला लागणार आहे. तर मित्रांनो आता आपल्याला करणं आहे काय, ग्राम स्टेनिंग हा प्रिपेअर करणे. आता ग्राम स्टेनिंग प्रिपेअर करण्यासाठी आपल्या काही गोष्टी आहेत. ओके, त्याची एक स्टेप आहे, मी तुम्हाला एकदम साध्या भाषेत सांगून टाकतो. फर्स्ट ऑफ ऑल काय करणे आहे आपल्याला, फर्स्ट काय करणे, टेक अ स्मेअर स्लाइड. म्हणजे आता जे आपण प्रिपेअर केलेली स्लाइड जी असते का ते फर्स्ट ऑफ ऑल घ्यायची. मग ती स्लाइड घेतल्यानंतर काय करायचं, त्या स्लाइडवर ती जी आपण स्मेअर प्रिपेअर केलेली स्लाइड आहे मग त्याच्यावरती आपल्याला फर्स्ट रिएजंट ऍड करायचा. कुठला, फर्स्ट रिएजंट इट इज फर्स्ट रिएजंट कुठला आहे, क्रिस्टल व्हायोलेट. हा फर्स्ट रिएजंट आहे. ओके, मग आता फर्स्ट रिएजंट टाकला आपण, क्रिस्टल व्हायोलेट टाकायचा आणि 1 मिनिटासाठी वाळू द्यायचा त्याला. किती, एकदा आपण 2 ते 3 ड्रॉप टाकायचे क्रिस्टल व्हायोलेटचे आपल्या स्मेअर प्रिपेअर केलेल्या स्लाइड वरती. स्मेअर प्रिपेअर केलेल्या स्लाइड वरती 2 ते 3 ड्रॉप टाकले की मग आपण काय करायचं, 1 मिनिटासाठी त्याला वाळू द्यायचं. 1 मिनिटानंतर वाळल्यानंतर त्याला आपण वॉश कशाने करणार, वॉश ऑर रिन्स. ओके, रिन्स करायचं रिन्स विथ टॅप वॉटर. टॅप वॉटर म्हणजे मित्रांनो कुठलं, आपल्या यूज होणारं डेली पाणी. म्हणजे आपण तोटीच्या खाली धरू शकतो किंवा एकदम असं फ्लो, जास्त चांगला फ्लो असेल तर पाणी, तुटी वगैरे ज्यातून पाणी येतं आपल्याला त्याच्या खाली जरी धरलं तर तो क्लीन होऊन जातो. तर सेकंड रिएजंट कुठला आहे मित्रांनो, सेकंड रिएजंट कुठला आहे, तर सेकंड रिएजंट आहे ग्राम्स आयोडीन. काय, ग्राम्स आयोडीन. ग्राम्स आयोडीन हा सेकंड रिएजंट आहे. आणि याची सेम प्रोसेस, 1 मिनिटासाठी ठेवणे त्याला, 1 मिनिट ठेवायचं, 2 ते 3 ड्रॉप टाकायचे, 1 मिनिट ठेवायचं त्याला आणि लगेच दूध टाकायचे. कसे, टॅप रिन्स विथ टॅप वॉटर. ओके, आणि थर्ड वाला, त्याच्यानंतर लगेच थर्ड वाला रिएजंट.
थर्ड वाला रिएजंट कुठला आहे? डिकलरायझर. हा थर्ड वाला रिएजंट आहे. डिकलरायझर ऑन अल्कोहोल. हे तिसरा वाला रिएजंट आहे. तर तिसरा वाला रिएजंट सुद्धा आपल्याला लगेच टाकले. हे टाकायचं आणि रिन्स करायचं नाही. ओके, मग हे टाकल्यानंतर ना आपल्याला हे सॉरी रिन्स करायचं आपल्याला. याला सुद्धा रिन्स विथ टॅप वॉटर. ओके, मग झाल्यानंतर ना चौथा जो रिएजंट आहे, फोर्थ रिएजंट, फोर्थ रिएजंट हा सॅफ्रॉनाईन असं म्हणतात. काय? सॅफ्रॉनाईन. ओके, फोर्थ वाला रिएजंट टाकला आपण, सॅफ्रॉनाईन टाकलं, तर याला असंच ठेवायचं आपल्याला. सॅफ्रॉनाईनला 1 मिनिट ठेवायचं, झालं. 1 मिनिट ठेवल्यानंतर ना काय करणं आहे आपल्याला, तर सॅफ्रॉनाईन घ्यायचं, झालं. आपली स्लाइड लगेच रेडी फॉर द ऑब्झर्वेशन. ओके, आपल्याला आता ऑब्झर्वेशन बघणे काय दिसणार आहे बाबा. आता त्याच्यामध्ये फ्लाइट मध्ये आपल्याला ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया का ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आपल्याला ते दिसणार. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण का त्याच्यामध्ये काय, आता जर तुमच्या स्लाइड मध्ये ओके पर्पल कलर्ड बॅक्टेरिया जर आढळले, तर तो कुठला बॅक्टेरिया राहील, तर तो राहील ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि त्याच जर याच्यामध्ये तुम्हाला जर बॅक्टेरिया हा रेड कलर मध्ये दिसला, तर रेड कलर मध्ये दिसला तर तो कोणचा राहील, तर तो राहील ग्राम निगेटिव्ह. तर मित्रांनो, ही होती आपली सगळ्यात सोपी ही ग्राम स्टेनिंग. ओके मित्रांनो, जय शिवराय. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी असेच भरभराटून आम्ही व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद मित्रांनो.